नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय पुपळीमध्ये आणि अक्कोस खान बाबा मित्रांनो उरूस आहे. मित्रांनो प्रचंड गर्दी असते आणि खरं मित्रांनो ह्या दर्ग्याचं म्हणलं खरोखर अख्ख्या महाराष्ट्रात नाव घेतलं जातं आणि इथं काय पण मागा तुमचं पूर्ण होत असते आणि अशी तुफानी गर्दी. आणि आज आपल्या समोर आहे सर्व कमिटी, कसं नियोजन असतंय, कशी उरूस पार पडतो आज जाणून घेणार. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव उस्मान इसा सय्यद, मुख्य ट्रस्टी अक्कोस खान बाबा उर्फ सिकंदर अली शाह. दादा कसं नियोजन असतंय का तर या उरसाची तारीख म्हणलं तर अख्ख्या महाराष्ट्रात नाव आहे पुपळीकरांचं. आमचा एक छोटासा उरूस असतो खाजा खिदर, एक महिना अगोदर होतो. त्या दिवशीच आम्ही सर्व गाववाले, जमातून अंजुमन मुस्लिमी, सर्व आर कमिटी आणि सर्व कमिटीला आम्ही बोलून त्यांची विचारपूस करतो. बाबा पुढचा एक 15 दिवसानं उरूस येणार आहे, त्या उरसाची आपण तयारी करायला लागायला पाहिजे. म्हणून आम्ही अगोदरही साफसफाई, बाबांची कव्वालीचा प्रोग्राम किंवा वगैरे महाराष्ट्रातून येणारे भाविका त्याची कशी सोय होईल, पाण्याची असू दे किंवा भाविका राहण्याची व्यवस्था असू दे, कुठला मंत्री येतात त्यांची राहायची व्यवस्था, हे सर्व आम्ही एक महिना अगोदरच करतो. दादा आज आपण बघितले मित्रांनो साफसफाई एकदम जिथल्या तिथं केलेलं म्हणजे कुणाला अडचण नाही. दादा कुठून कुठून लोक येतात हो? सांगशील की मेन दिवस किती तारखेचा आहे हुरसाची हा उरसाचे? हुरसाची तारीख आहे 4/2/2026 आणि संदालाचे दिवस आहे 2/4/2026. दादा का तर सर्वात मोठं म्हणजे एक व्यवसाय लोक येतात त्यांची म्हणजे कसं जागेनुसार कसं असते का दरवर्षी जागा असते का त्यांच्या प्रमाणे दिली जाते? माझी कमिटी आहे, सर्व त्यांच्यावर सोपवलेलं असतो. मी नियोजनबद्दल त्यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे आणि माझ्या येणाऱ्या भाविकांचा कुठलाही तरह ज्याची परंपरा आणि जागा आहे त्या परंपराने ते लोक बसतात तिथं. मित्रांनो आज दादांपाशी 200 जण आहे. दादा आज सगळं नियोजन आज अध्यक्ष बोलले की सर्व नियोजन दिले जाते की कसं होते. आता उद्या दिवस एक तर परवा बसले की माणसं याला चालवतात, कसं ऍडजस्ट करून देतात प्रत्येकाला? कोकण म्हणजे निसर्ग संपन्न भूभाग, दऱ्या आणि डोंगरामध्ये निसर्गाचे सौंदर्य भरून राहिलेले आहे. असेच वरदान लाभलेले गाव म्हणजे चिपळूण तालुक्यातील पोफळी हे गाव. आणि पोफळी या गावातील महान अवलिया, हिंदू मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक असलेले हजरत पीर अक्कोस खान उर्फ सिकंदर अली शाह यांचा उर्स आम्ही सालाबादप्रमाणे याही वर्षी साजरा करत आहोत. सर्व गाववासीय, 3 गाव समाज, पूर्ण कमिटी ह्याची व्यवस्था पाहते. उर्साला भाविकांसाठी जादा एस टी गाड्यांची सोयीची व्यवस्था करण्यात आलेली असते. ॲम्ब्युलन्स गाडीची व्यवस्था करण्यात आलेली असते. आरोग्य पथक असते. अशा बाहेरून येणाऱ्या सर्व भाविकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. दादा का तर आता प्रचंड म्हणजे भरपूर गर्दी होत असते. म्हणजे 4 तारखेला मेन दिवस येतो आणि आज तुमच्या इथं कव्वाल्या बघण्यासाठी म्हणजे खास आकर्षक कव्वाले असते आणि त्या कव्वाल्या बघण्यासाठी प्रचंड लोक येतात. आणि दरवर्षी जो तुमचा कार्यक्रम होतो जे खरोखर सर आज कमीत कमी आज माझं 4-5 वर्ष आलं असेल. मी आज इथून आल्यापासून माझं खूप चांगलं झालंय का अख्ख्या महाराष्ट्रात मला आज ओळखलं जातं आंबे डांग्याच्या नावानं. आणि प्रचंड मला कोकणकरांनी मला एवढं प्रेम दिले. आज 2 दिवस झाले मी कोळकेवाडीच्या यात्रेमध्ये आले तर निम्म कोकण मला भेटण्यासाठी तिथं आलं असेल का तर आपण एवढं काम चांगलं करतोय. म्हणजे आज दादांना मी कॉल केला की मला आज पुपळीकरांच्या कमिटीची एक मुलाखत घ्यायची आहे का तर मागच्या जी मुलाखत घेतली होती दादांनी दिली होती मला ती प्रचंड व्हायरल झाली होती. मला एवढे कॉल आले की खरोखर आमिर भाई तुम्ही एवढी चांगली मुलाखत घेतली आणि आमचा पुपळीचा उरूस तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला दाखवला, खरोखर भारी वाटलं. आता सगळ्यात मोठी दादांपाशी देऊया की दादांकडे सगळ्यात मोठं काम असते की लाईटची व्यवस्था. की दादा कशी लाईटची व्यवस्था म्हणजे आज भाऊ जोडी असली की मला वर बघितलं खूप भारी वाटलं. आता तुम्ही मला लगेच ओळखलं. आता कसं लाईट देता प्रत्येकाला? लाईट ही आमची व्यवस्था, आमची टीम असते. एक मुलांची सगळे मिळून एक टीम असते आणि टीम नियोजन ही करते. प्रत्येक दुकानाला सेपरेट लाईट 3-4 दुकानापर्यंत वायर घेऊन आम्ही सगळं काय हे करून व्यवस्थित हे केलेली जाते. आणि प्रत्येकाला म्हणजे ज्याच्या वॅटेज प्रमाणे आहे त्या वॅटेज प्रमाणे डिवायडेशन आम्ही करतो. आम्ही 3 फेज सप्लाय MSEB कडनं घेतो. कमीत कमी एक 20,000 वॅटेज आमचं एका रात्रीला होते. त्या हिशोबानं आम्ही सगळी व्यवस्था करतो आणि त्या हिशोबानेच आम्हाला MSEB पण बंदोबस्त करून देते. त्या हिशोबानेच सगळं नियोजन केलं जातं. दादा किती दिवस झाले तयारी चालू आहे? तयारी काय नाही, आमचं मटेरियल डेकोरेशनचं हे ऑलरेडी रेडीमेड मटेरियल असते, ते फक्त आम्ही हे करतोय. काय हस्तकला असते त्याच्यात तेवढी ते केली जाते. आणि दुकानाची जी असते ती आम्ही व्यवस्था इकडून तिकडून सगळं गोळा करूनच आम्ही करतोय. आमचं काही साहित्य आहे, काही भाड्यानं आणतो, ह्या हिशोबानं आम्ही सगळं व्यवस्था करतो, बाकी काही नाही.
म्हणजे आज किती बी येऊन देईल किंवा नवीन येऊन देईल लोक, प्रत्येकाला कुठं कमतरता आज मी हो, आम्ही जरी आज आम्हाला 6 जरी वाजले उरसाच्या दिवशी, जरी एखादा कस्टमर आला भाऊ आम्हाला लाईट पाहिजे, तरी आम्ही चालू लाईन मध्ये काही ना हो कसं काय नाही कुणाला असं नाराज करून पाठवत नाही, काही ना करून त्याला लाईट देण्याची व्यवस्था म्हणजे करतो. सगळं अध्यक्ष प्रत्येकाला जे काम ते वाटून दिलेलं आहे. सर्वांना म्हणजे कोणी नाही की आज मीटिंग झाली असती प्रत्येक काम तूही करायचं किंवा तू कर, म्हणजे कुणाला राग याची भानगडच नाही आहे का नाही? म्हणजे अख्खं गाव जे असतंय सर्वप्रथम मी सर्व कमिटीचा मी आभारी मानतो का मला हे त्रास देत नाही. माझी वय आता 70 आहे आणि मला कमीत कमी तरी आपला 25 वर्ष ह्या कमिटीचा अध्यक्ष मला यांनी ठेवलेला आहे. मी गावाचा आभारी आहे. परंतु कुठेही हार्ड बोल ना लागताना असताना आज एवढे वर्ष मी सांभाळत आहे. मित्रांनो बघा माझ्या आणि सर्वप्रथम आपण यूट्यूबर म्हणून आमच्या पीर बाबांच्या उत्सवानिमित्त प्रसिद्धी करता येता मी माझ्या कमिटीतर्फे, दर्गा उर्स कमिटीतर्फे तसेच माझ्या गाववासियांमार्फत सर्वप्रथम सर्व टीम तुमचं आभार व्यक्त करतो, तुमचं वेलकम सुस्वागत करतो की आपण आलात आमच्या उर्साच्या प्रसिद्धीकरिता. आम्ही जितकं तुमचं आभार मानू तितकं कमी आहे. मित्रांनो बघा आणि काय पाहिजे हे ते तर आपल्याला काय प्रेम आहे का आपण मित्रांनो अनेक काम करत असतो आणि यात्रेतला आपलं पाहणं मिळणार, फक्त मित्रांनो कधी आपल्याला अडचण येऊन दिली नाही. आता खरोखरच आज बाबाच्या दर्ते माझं चांगलं नाव झालं. कोकण असं ना महाराष्ट्र माझ्यासाठी प्रेम देते, माझे व्हिडिओ असले काय चांगली कमेंट करतात, पुढली कामं सांगतात आम्ही आता ही काम करा म्हणून. खरोखर आज दादानी सकाळी मग कॉल आला तर म्हणलं लगेच जाऊया का, तर आपल्याला तिथं काही पण बाईट घ्यायची आहे, मुलाखत घ्यायची आहे. खरोखर सगळ्यांचं वेळ दिल्याबद्दल, सर्वांनी मला 2 शब्द माझ्या चॅनलला बोलल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. आपण हे आल्याबद्दल, आमची उर्साबद्दल विचारपूस केल्याबद्दल मी ही कमिटीतर्फे आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.